नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. बदलाची सुरुवात ही वैयक्तिक पातळीवरती होत असते आणि तो बदल नंतर मग हळूहळू समाजामध्ये जाणं अपेक्षित आहे. पण हगवणे आणि कसपटे कुटुंबातल्या ह्या वादानंतर समाजानं स्वतः ठरवलं असं दिसतंय. कारण आज मराठा समाजाची बैठक पुण्यामध्ये होती आहे आणि चांगली मला सकारात्मक वाटली, कारण महत्त्वाच्या विषयाला त्यांनी हात घातला. आणि जेव्हा समाज पुढं येतो तेव्हा तो बदल वैयक्तिक पातळीवरती पण जायला मदत होते असं वाटतं. तुम्ही चांगल्या सूचना केल्या, 5-6 सूचना होत्या. हो. सगळ्यात पहिली सूचना काय केलेली आहे की लग्नांचं जे उदात्तीकरण चाललंय, अनुकरण चाललंय आणि त्याचं प्रतिष्ठाकरण आणि राजकीयकरण झालंय. आता ह्या चार गोष्टीमुळं मराठा समाजामधला एक मोठा घटक फरफटत चाललाय. उच्च मध्यमवर्गीय त्याची कॉपी करतोय आणि मिडल क्लास आणि ग्राउंड लेवलची जी लोक आहेत त्यांचे ह्याच्यामध्ये हाल होत आहेत. त्यामुळं एकूणच लग्न व्यवस्थेच्या संदर्भामध्ये जे काही आता भपकेबाजपणा येत चालला आहे त्याच्यामध्ये मुलींच्या पालकांना प्रचंड प्रमाणामध्ये आयुष्य दिलं वेचावं लागतं. त्यामुळे वैष्णवीची जी घटना ज्या दुर्दैवाने झालेली आहे ती पुन्हा होऊ नये यासाठी आज बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पुणे शहरातले सगळे नामवंत सर्वपक्षीय लोक होते. त्यांनी एक ठराव केलेला आहे की आता लग्न आपण साध्या पद्धतीने वेळेत करावी. त्यानंतर जिथं हुंडा गिफ्ट केला जातो तो कोणताही राजकीय नेता त्याला परत कुठली चावी वगैरे किंवा सोनं अजित पवारांनी जी चावी दिली तसं होणार नाही. तसं होणार नाही असा एक निर्णय आज ह्या ठिकाणी झालेला आहे. आणि एक महत्त्वाचा बदल या ठिकाणी असा आम्ही सुचवलेला आहे की तुम्ही जो टिळा नावाचा प्रकार आलेला आहे, मांडव डहाळा नावाचा प्रकार आला आहे, त्याच्यामुळं काय झालं आहे की पुणे शहराच्या आउटस्कटला जेवढी 118 गावं आहेत ही 118 गावं ह्याच्यामध्ये फरफटत चालली आणि ह्याच्यात उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळं आज ह्या ठरावानुसार आम्ही त्यांना सांगितलं की ह्याच्यावर कुठेतरी मर्यादा आणा, कमी संख्येमध्ये लग्न करा आणि हे करताना जेवढी बचत करून त्या मुलीचं पुढचं जे आर्थिक भविष्य आहे ते मजबूत करण्याच्या दृष्टीने त्याच्यातनं प्रयत्न व्हावा असं आज या ठिकाणी झालेलं आहे. तुम्ही एक पंचसूत्री सांगितली आहे, मला वाटतं ती पंचसूत्री खालपर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो या चर्चेत. हो निश्चित. त्यासाठी आम्ही जवळपास 75,000 पुस्तकं काढलीत, काही व्हिडिओज आत्ता आपण तयार करतोय आणि ह्याच्यातून अनेक जे काही पदर आहेत त्याच्यात सामाजिक पदर आहेत, शैक्षणिक आहेत, आर्थिक समस्या आहेत, ह्या सगळ्या पदरांचा उकल समाजाच्या व्यासपीठावर झाला आणि प्रतिष्ठित ज्यांना समाज मानतो अशा लोकांनी जर त्याचं अनुकरण केलं तर मग खालची लोक त्याची कॉपी करतील. त्यामुळे ही बदलाची सुरुवात वर्ण झाली तर त्याचा निश्चितपणे खाली परिणाम असं दिसून येईल. आणि आजची ही बैठक त्या निमित्ताने जी झाली त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे लोक आलेत आणि विशेषतः आमदार होते सगळे. त्यामुळं ह्याचा जो बदल आहे तो अपेक्षित निश्चित दिसेल असा आम्हाला विश्वास आहे. पण एक आणखीन एक चांगली गोष्ट मला अशी दिसली की मराठा समाजामध्ये काही कुप्रथा आहेत हे मान्य करून मग चर्चेला पुढे गेलं पाहिजे असंही काही वक्ते म्हणाले. निश्चित मी तर मान्यच केलेलं आहे की ज्याच्यामध्ये कसं असतं की प्रत्येक समाजात प्रवृत्ती आणि अपप्रवृत्ती असतात. त्यामुळे समाज मोठ्या संख्येने असल्यामुळे त्याच्यामध्ये अपप्रवृत्ती असणार, भपकेबाज असणार, ते मान्यच करावं लागेल. आणि ते जर मान्य केलं तर तुम्ही दोषाची दुरुस्ती करणार आहे. त्यामुळं ते दोष आहे ते मान्यच आहे आणि ते केले पाहिजे. त्यामुळे काय दोष दिसले तुम्हाला? समाजामध्ये एक भपकेबाजपणा करण्याची पद्धत आहे आणि आपल्या मुलीचं लग्न प्रतिष्ठेची सांगड ही मोठ्या लग्नाची लावलेली आहे. त्यामुळे ती प्रतिष्ठा जर तुम्ही सांगड त्याची तोडली आणि साधेपणाने लग्न करणाऱ्या किंवा मध्यमपणाने लग्न करणाऱ्या माणसाला बाबा तू चांगलं काम केलं असं जेव्हा समाज म्हणेल त्यावेळेस हा सकारात्मक बदल दिसणार आहे. आणि त्यामुळं ही गोष्ट वास्तववादी आहेच की जमिनी विकून जर आम्ही लग्न करणार असू तर मग ज्यांची 500 वर्ष प्रॉपर्टी आमच्या ताब्यात आली ती पुढच्या पिढींची पण आहे ना, ती एका पिढीत संपवण्यासाठी नाही. आणि दुर्दैवाने पुणे शहराच्या आउटस्कटला तेच चाललेलं की जे काही 500 वर्षाची प्रॉपर्टी आहे ती एकाच पिढीमध्ये संपवून टाकण्याची सुरुवात झाली. ते महाराजांना आपण बोलूया. महाराज जरा इकडे आहे तुम्ही. त्यांनी एक चांगलं उदाहरण सांगितलं, नंतर मी ताईकडे येतो. तुम्ही स्वतः लग्न केलं कमी पैशामध्ये तर तुमचा मेहुणा तयार नाही झाला. काय सर आता तुमच्या आधी किस्सा सांगा मग मेहुण्याचा, कारण आपण प्रबोधनाचं. नमस्ते, मी दत्ता महाराज दोन्ही पाटील, मुळशी लवास सिटीमध्ये माझं गाव आहे. माझा साखरपुडा झाला. साखरपुडा झाल्यानंतर कोरोना आला. कोरोना आल्यावरती मग सासूबाईंशी चर्चा केली, सासरी नाही आहेत, घरातल्या लोकांशी चर्चा केली, बाबांनो आपण आता साध्या पद्धतीने लग्न करूयात कारण ऑलरेडी महामारी आलेली आहे तर आपण का खर्च वाढवायचा. म्हणून 8 मे 2020ला 16 लोकांमध्ये मी भुगाव येथे माझ्या बायकोच्या आत्याच्या घरी लग्न केलं आणि ते लग्न झालं. मला मुलगा पण झालेला आहे. म्हणजे साध्या पद्धतीने जरी लग्न केली तरी पण मुलं होतात. हे आपण पत्रिका पण बघितली नाही, पत्रिका वगैरे काही पाहिलं नाही. कारण काय होतंय सर, आज तुकाराम महाराजांचा विचार तुम्ही खऱ्या मी अर्थाने जगतोय. म्हणजे काय होतंय,
की 70% आज मुलाला मुलगी पास आहे, मुलीलाही मुलगा पास आहे, पण मुलाला मुलगी पास आहे, मुलाला मुलगी पास आहे, मुलगीलाही मुलगा पास आहे, तर मग आपण त्यांच्या विचार जर एक जुळतायत, तुम्ही हुंडा का द्यायचा? मग ते हुंडा का द्यायचा आणि पत्रिका 70% पत्रिका लग्न मोडायचं कारण म्हणजे पत्रिका नाडी मेवण्याचा विषय राहिला ना अर्धवट. तुम्ही तर केलं असेल. मुद्दा क्लिअर करतो करतो. ना. तुकाराम महाराज म्हणतात की द्रव्य आणि कन्या इथे कुळ कर्म शोधण्या, म्हणजे आपली पोरगी द्यायची असेल तर त्या मुलाचं कुळ कर्म, त्याची जन्मकुंडली पाहण्यापेक्षा आरोग्य कुंडली पाहिली पाहिजे, त्याची उत्पन्न कुंडली पाहिली पाहिजे, त्याची संगती कुंडली पाहिली पाहिजे, त्याची व्यवहार कुंडली पाहिली पाहिजे. तुकाराम महाराजांचा संतांचा जर विचार आपण जगलो तर मला वाटतं बऱ्याचशा समस्या कमी होतील. पण आज आपण संतांचा हात जो आहे तो सोडलेला आहे. संतांचं बोट आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत द्यावं लागेल, ही काळाची गरज आहे. आणि मग मी सांगितलं बाबा का तुम्ही कशासाठी एवढं करताय, सख्य मेवण्याचं शक्य मिळवण्याचं लग्न होतं. तर मग ते म्हटले की नाही आम्ही चांगल्या पद्धतीने लावून देऊ. आणि मग ते आता खरं तर खूप कमी वेळ मिळाला, म्हणजे त्याचा 1 महिना साखरपुडा झाला आणि नंतर परत 1 महिन्याच्या कालावधीमध्ये ते सगळं लग्न झालं. किती लाख रुपये खर्च केले मेवण्याचे? जवळजवळ मला वाटतंय तसं जर सराउंडिंग मुहूर्त लॉन्सला लग्न होतं 50-60 लाख रुपये खर्च केले असतील दगडे पाटलांनी. तर हा जो विषय आहे ना, महाराजांनी स्वतः त्या बैठकीत मांडल्यामुळं उदाहरणसुद्धा समाजासमोर आलं आणि एक चांगल्या पद्धतीची चर्चा झाली. पण एवढी सगळी तुम्ही आता हे काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आहेत आणि ही गरज होती कुणीतरी पुढाकार घेण्याची. नाही, ज्या पद्धतीने वैष्णवी हगवणीचा विषय आला त्यात माझी मुलगी असती त्या जागी इतरांची मुलगी असती आणि मराठा समाजाची मोठ्या प्रमाणात जी बदनामी झाली आहे, मराठा समाज लय मोठ्या बडेजावपणाने करते. पण वस्तुस्थिती मराठा समाजाचे अनेक कुटुंब फक्त अनुकरण करण्यामध्ये आपल्या घराचं वाटोळं लावतात. त्या मुलीला आणि आमच्या त्या मुलीच्या वडिलांना म्हणणे आहे की त्या मुलीला ज्या वेळेला तिला ओरडत असेल, सासरा ओरडत असेल, नवरा तिथपर्यंतच, पण ज्या वेळेला एक लाईन क्रॉस केली जाते आणि तिचा अपमान, तिला मारणं, तिच्यावर थुकणं हे होतं, त्यावेळेला त्यांनी मध्यस्थी केली पाहिजे. मध्यस्थी त्यांच्यानी होत नव्हती, त्यांनी समाजातली काही ठराविक लोकांना सांगितली पाहिजे होती. आणि जर ते तसं केलं असतं तर आज वैष्णवी आपल्या सर्वांमध्ये असते. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर आता कुठंतरी समाजाला परिवर्तन झालं पाहिजे. हे चेन देणं घोड हे तुमच्या कुटुंबातला व्यक्तिगत प्रश्न आहे, तुमच्या 4 भिंतीत झाला पाहिजे. सार्वजनिक फक्त आशीर्वाद घेतले पाहिजे. असे सगळे आमचे ठराव आजच्या मीटिंगमध्ये झाले. पुढच्या काळामध्ये सर्वसामान्य जेवढे पुणे शहरातले समाज असेल त्या सर्व समाजांना घेऊन ठराव करणार आहोत. एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही 2 वेळेला अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आणि ती मला जास्त महत्त्वाची वाटते की जर खरोखर अशा पद्धतीचा निर्णय अंमलात आणला गेला तर त्याचे दृश्य स्वरूपातले परिणाम हे लगोलग दिसायला लागतील. तुम्ही म्हणालात की ज्यांच्या कुटुंबामध्ये अशा पद्धतीचे हुंडाबळी होतील त्यांच्याबरोबर रोटीबिटी व्यवहार करणार नाही. तो सर्वात प्रथम आमचा ठराव आहे. वैष्णवीसारखी घटना जर किंवा आपल्या सोनेवर जर असं त्या घरामध्ये कुठं घडलं तर त्या घरातली मुलगी ना घेतली जाईल ना त्या घरातली मुलगी दिली जाईल अशी हमी आजच्या बैठकीमध्ये जेवढे इथं उपस्थित होते, मग देशमुख असो, तुपे असो, टिंगरे असो, शिंदे असो, मस्के असो, या सर्वांनी हमी दिलेली आहे. उद्या त्या जागी आपलीसुद्धा मुलगी असेल. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर अशी कोणती घटना कोणत्याही सासू सासरे किंवा कोणत्याही प्रवृत्ती ठेचायची, एका कुटुंबाचा विषय नाही, त्या प्रवृत्तीला ठेचण्यासाठी त्या घरातली मुलगी दिली गेली देणार नाही आणि घेणार. ठीक आहे, 2 राजकीय नेते माझ्याबरोबर आहेत आणि त्या दोघांची अडचण समजून घेऊन समाजाने काय करणं अपेक्षित आहे त्याही बद्दल बोलू. तुमचीच खरी अडचण असते तुम्ही जेव्हा जाता त्यावेळेला. नाही, एक गोष्ट आहे की समाज आम्हाला स्टेजवर बोलवतो, 4-4 वेळा नाव पुकारलं जातं आणि शेवट त्याच्यामुळे आम्हाला इच्छा असो किंवा नसो त्या व्यासपीठावरती जावं लागतं. आपल्या घरातले मान सन्मान हा घरातला कौटुंबिक प्रश्न आहे, तुमचा कौटुंबिक आनंद सोहळा आहे, तो तुम्ही घरात करावा. हजारो लोकांना बोलवलेलं असतं, त्याच्यामध्ये सर्वांचा वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही तुमचे मान सन्मान त्या ठिकाणी योग्य पद्धतीने तुमच्या घरात केले तर सर्वांनाच तिथं आनंदानं आशीर्वाद देता येईल. त्याच्यामुळं लग्नाला उशीर होणार नाही आणि त्याच्यामुळं आजच्या मीटिंगमध्ये ठरलं की या पद्धतीने जावायला मान द्या, जावायला अंगठी घाला, याला चेन घाला, लग्नात मध्यस्थी करणाऱ्याला अंगठी द्या, हे सगळे विषय तुम्ही आता फाटा दिला पाहिजे. हे समाजाने म्हणजे फक्त मराठाच नाही सर्वच समाजांनी हे टाळलं पाहिजे आणि लग्नामध्ये जे संस्कार आहेत लग्नाचे ते वेळेवर केले पाहिजेत. त्याच्यामध्ये उशीर नाही केला पाहिजे, कारण लोक तासनतास वाट बघतायत आणि बाकीच्याच गोष्टी चालू असतात. त्याच्यामुळं हे थांबवलं पाहिजे. त्याचबरोबर
आपण एवढं सगळं करून लक्ष्मी, दुसऱ्याची मुलगी लक्ष्मी म्हणून घरात आणतो आणि तिचा छळ करतो. ही जी मानसिक विकृती आहे, एक कुटुंब नाही, कुठल्याही कुटुंबाचं आज नाव जरी येत असेल तरी कुटुंब नाही, ही मानसिकता थांबली पाहिजे. ही मानसिकता या समाजातून संपली पाहिजे. ती फक्त मराठा समाजात नाही तर संपूर्ण समाजातून संपली पाहिजे. कारण एक वैष्णवी नाही आहे, अनेक अशी प्रकरणं आपल्याला दर महिन्याला ऐकू येत असतात, दर महिन्याला आपण वाचत असतो, तुमच्या मीडियाच्या माध्यमातून ती पाहत असतो. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये जे मुलीबाळींवर अत्याचार करतील, सुनांवर अत्याचार करतील, अशा कुटुंबांच्या बाबतीत संपूर्ण समाज अतिशय कठोर असे निर्बंध घालायला सुद्धा तयार झालेला आहे आणि तशा प्रकारचे निर्णय आज घेतलेले आहेत. उद्याच्या काळामध्ये जर तुम्ही एखादी मुलगी करून आणली आणि तिचा छळ केला तर तुमची मुलगी उद्याच्या काळात दुसऱ्या घरामध्ये जाईल की नाही, तो समाज तिला स्वीकारेल की नाही, हे पण या ठिकाणी त्या कुटुंबाला कुठेतरी आता जाणीव होईल. आणि त्याचप्रमाणे जर मोठ्या मुलाचं लग्न झालेलं असेल आणि तुमच्या घरात सुनेचा छळ होतोय तर धाकट्या मुलाला सुद्धा उद्याच्या काळात पत्नी मिळताना प्रचंड मोठ्या अडचणी येतील, कारण समाज त्या दृष्टीने विचार करतोय. त्यामुळं ज्या लोकांना या मानसिकतेचे विकृतीचे लोक आहेत त्यांनी आता स्वतःला आवर घातला पाहिजे आणि आपल्या सुनांचा, लेकीबाळींचा आदर केला पाहिजे, असं आज समाजाने निक्षून सांगितलं. एक दोन गोष्टी ह्या बैठकीमध्ये महत्त्वाच्या झाल्या. मला वाटतं DCC बँकेचे चांदरे होते ना, नमस्ते सर. बस त्यांनी घोषणा केली, चांदरेंनी घोषणा केली की माझ्या मुलीचं किंवा त्यांच्या मुलाचं वाटतं पुढच्या वर्षी लग्न आहे ते अत्यंत साधेपणाने मी करेन. प्रशांत जगतापलाही तुम्ही सांगितलं की हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते आहेत. तुम्हाला दोघांना एकच प्रश्न आहे की समाज हा अनुकरण करतो नेत्याकडनं, नेत्यांनी काय करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? नाही, आता हा जो काही वैष्णवीचा विषय झाल्यानंतर जे काही जर आपणच जर अनुकरण केलं नाही, जर आपल्याकडनं सुरुवात झाली नाही, चॅरिटी स्टार्ट्स ॲट होम, आपणच आपलं जर अशी लग्न केली नाही तर आपली लग्न बघतील. काय झालं आहे, मध्यमवर्गीय मराठा जो आहे, कष्टकरी मराठा आहे, त्याला असं वाटतं की ह्या पद्धतीनेच केलं पाहिजे तर मला समाजामध्ये मान सन्मान मिळणार आहे. नाही मिळत. त्यांनीच असं उदाहरण दिलं की अजितदादा पवार साहेबांनी त्यांच्या मुलाचा जो साखरपुडा केला तो मोजक्या कुटुंबामध्ये केला. त्यांना त्यांचे तर 10,000 लोक बोलवण्यावर आली असती, पण तुम्ही ते अनुकरण का नाही करत? म्हणून अशा अनुकरणं आपण केली पाहिजे समाजामध्ये, साध्या सुधीने केली पाहिजे. तुम्हाला एवढंच जर पैसे असतील तर मुलीच्या नावावर FD करा, तिला उपयोगी पडेल असं करा, तिला काहीतरी व्यवसाय काढून द्या, स्वावलंबी बनवा, मुलाप्रमाणे मुलीला सुद्धा करा. हा या समाजाचा आजचा उद्दिष्ट होता. राईट. तुमचा थोडा आक्षेप मला दिसला माध्यमावरती की मराठा समाजाची बदनामी करतायत असं तुमचं मत आहे. नाही, काय झालंय की केवळ फक्त हगवणे कुटुंब आणि कसपटे कुटुंब याच कुटुंबामधली मुलगी त्या ठिकाणी गेली. वैष्णवीचं अकाली जाणं हे सर्वांनाच दुःखदायक आहे आणि हगवणे कुटुंबाचं कुठल्याही मराठा समाज किंवा कुणीही समर्थन करत नाही. परंतु हे सगळं अनेकही कुटुंबांमध्ये होतंय. हे कुटुंब एक थोडं पॉलिटिकली मोठं होतं किंवा या सगळ्यामुळे हा विषय निघाला. काय मी तुम्हाला सांगतो, गावगाड्यातला महत्त्वाचा घटक आहे मराठा समाज. त्यांनी अनेक वर्ष हा गावगाडा चालवलेला आहे. बरोबर आहे. त्याच्याकडे बघून इतर समाज अनुकरण करतो. आता जी घटना घडली ती मराठा समाजातली आहे, त्यामुळे त्याची चर्चा झाली आणि कुणीतरी मगाशी म्हणालं की जे ब्राह्मण समाजामध्ये होत नाही त्याचं पण अनुकरण आपण करायला पाहिजे. ब्राह्मणामध्ये कदाचित लग्न इतक्या खर्चिक होत नाही. 100% आपण ज्या ब्राह्मण समाजामध्ये अत्यंत कमी लोकसंख्येमध्ये आणि कमी खर्चामध्ये लग्न होतात, तर जे चांगलं आहे चांगल्याचं अनुकरण केलं पाहिजे. आणि जो मराठा समाज सुद्धा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आहे, तर त्या समाजामध्ये एखाद्या कुटुंबाकडनं किंवा एखादी घटना घडली तर त्याचं संपूर्ण, म्हणजे मी आपल्याच वाहिनीबद्दल असं बोलत नाही आहे, तर जे काय आम्ही गेल्या 8 दिवसामध्ये पाहिलं की भिकार मानसिकता एका कुटुंबाच्या भिकार मानसिकतेमुळं संपूर्ण समाजाप्रती एक वेगळी त्या ठिकाणी एक प्रतिमा निर्माण होती. आणि म्हणून कळत नकळत राजकीय सुद्धा किंवा सामाजिक सुद्धा मराठा समाजामधील अशा पद्धतीची मानसिकता या गोष्टीला कारणीभूत आहे. त्यामुळं आजकाल मराठा समाजामध्ये ज्या काही नवीन मुली येतील, लग्न विवाह जुळतील, तर त्याच्यामध्ये आता संभ्रम निर्माण होतील. आणि म्हणून तो परिणाम किंवा मराठा समाज हा ग्रॅब करतो सत्तेसाठी, पैशासाठी मराठा समाज काही कुठल्याही तराला जातो, हे चित्रण उभं राहू नये ही त्याच्या पाठीमागची थोडक्यात मला उत्तर द्या. संभाजी ब्रिगेड, जिजाऊंच्या नावाने असलेली संघटना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेली संघटना, यांच्यासाठी काही जबाबदारी निश्चिती केली आहे का? त्यांनी काय करायला हवं? नाही, आजच याचबरोबर इथं आत्ता होत असताना जी मीटिंग इथं होत होती ती तशीच पुण्याच्या उपनगरामध्ये मराठा सिंहगड रोडला मराठा सेवा संघाच्या
माध्यमातून तिथं एक ती मीटिंग होती आणि आम्ही स्वतः गेल्या 20 वर्षापासून समाजामध्ये प्रचार प्रसाराचं काम करत असताना आम्ही सुद्धा हाच विचार नेहमी मांडला की कमी खर्चामध्ये लग्न झाली पाहिजेत आणि ही लग्न होत असताना मुलाचे आईवडील आणि मुलीचे आईवडील यांनी काही चांगली तत्व समोर ठेवून मुलींचं भवितव्य सुरक्षित करणं, या लग्नामध्ये होणारा खर्च टाळून आपल्याला अनेक कुटुंबांमध्ये किंवा मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या उद्योग व्यवसायासाठी हा पैसा त्यांनी लावावा, अशा पद्धतीची आमची विचारधारा आहेच. म्हणजे संघटनावरती पण तुम्ही आज जबाबदारी 100% निश्चित केली की नाही? संघटनावरती जबाबदारी प्रत्येक गाव खेड्यामधल्या व्यक्तींनी सुद्धा ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि आपण समाजाचे घटक लागतो. मी आज या ठिकाणी सर्वांना विनंती सुद्धा केली की प्रत्येक नेत्याने आपले राजकीय जोडे ठेवून समाज होते आज सगळे ते जण. आलेत आणि सुद्धा, एक चांगली परंतु गोष्ट- येऊन त्यांनी पुढे काम पण केलं पाहिजे याच्यासाठी त्यांना विनंती केली. चांगली गोष्ट मला अशी दिसली की वाईटातनं जे चांगलं होतं, ही घटना तर वाईट घडलेली आहे, पण त्यातल्या चांगुलपणाची सुरुवात ज्या पुण्यानं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि दिशा देण्याचं काम केलं तिथून होते. थँक्यू सो मच. ताई, तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न, मी तुम्हा सगळ्या महिलांना यासाठी एकत्रित केलं, तुम्ही महापौर पण होत राहिलेल्या आहेत पुण्याच्या. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट मला अशी दिसते की पारंपरिक रूढी मानणारा जो समाज आहे, त्या समाजातली मुलगी आहे, त्या समाजातल्या मुलीचंच ते कुटुंब आहे, ह्या एका कारणामुळं त्या मुलीनं सहन केलं, ह्याला काय करायचं? खरं म्हणजे तिने ते पारंपरिक कुटुंबातून आली म्हणून तिने ते सहन केलं आणि तिला सहन झालं नाही म्हणून तिने आत्महत्या केली. मग तिला जर लहानपणापासून तिला जर चांगली शिकवण दिली असती, तिला जर सक्षम केलं असतं, तिच्या पायावर जर उभं केलं असतं, तर तिने हा निर्णय घेतला नसता. तिने हा निश्चित निर्णय घेतला नसता. एका 8 महिन्याच्या बाळाला जो आई टाकून आत्महत्या करते, हे किती तिने सोसलं असेल, हे किती तिला यातना झाली असतील. हे जे घडलेले आहे हे अतिशय निंदनीय आहे. म्हणूनच मी हा प्रश्न कमलताई पुन्हा तुम्हा चौघींना विचारतो. माझा प्रश्न नीट आहे का? ज्या समाजातनं ही मुलगी होती किंवा त्या समाजात तिचे वडील आहेत, तो समाज रूढी परंपरा मानणारा आहे, ही वस्तुस्थिती आहे, बरोबर? त्याचं काय करायचं हा खरा प्रश्न आहे ना. नाही, आता म्हणजे समाज सुधारण्यापासून म्हणजे आपण आजची जी आम्ही ही जी बैठक घेतली, जे तुम्ही आता म्हटलात की वाईटातनं चांगलं घडतं, ते घडवण्याचं काम आजच्या बैठकीच्या माध्यमातून आम्ही सुरू केलेलं आहे. जे घडलं नाही पाहिजे ते घडवण्याचं काम आपण पुण्यामधनं करत असतो. ज्या चांगल्या सावित्रीबाई फुले असतील, धोंडोकेश्वर कर्वे असतील, यांनी जी प्रथा या शहरामध्ये पाडली, त्याच प्रथेवर त्याच वाटेवर जर आपण काही करू शकलो तर ह्याच्यासाठी म्हणून ही सगळेजण आम्ही समाज बांधव या ठिकाणी एकत्र आलो आणि चांगली मुलींसाठी आणि मुलींच्या वडिलांसाठी काही संदेश आहे? मुलींच्या वडिलांना पण मुलींच्या वडिलांनी सुद्धा तो मुलगा कसा आहे, काय आहे, त्याची प्रॉपर्टी किंवा त्याची प्रतिष्ठा हे न बघता तो खरंच निर्व्यसनी आहे का, तो चांगला आहे का, आपल्या मुलीला चांगलं सांभाळेल का, हे बघितलं पाहिजे. नाही तर आपली खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी म्हणून खूप मोठं लग्न करायचं, सगळं असं भडेजाव करायचा, हे आपण कुठंतरी थांबवलं पाहिजे. आणि त्याची सुरुवात कमलताई यांच्याच विवाहापासून झालेली होती. सर्वोत्तम, मला तुम्हा चौघींचंही मत घ्यायचं आहे. मी जो प्रश्न विचारतो, एक उत्तम उदाहरण त्यांनी सांगितलं, ते उदाहरण जरा महाराष्ट्राला पुन्हा एकदा सांगू. आपण असे होतो, मध्ये बिघडलो आपण, ते उदाहरण काय होतं कमलताई? माझं लग्न 1975ला झालं. 50 वर्ष झालं आमच्या लग्नाला. तर 15 जूनला 50 वर्ष होतील. माझं लग्न फक्त 3000त झालं. 3000मध्ये फक्त सगळे वरडासहित 3000त लग्न झालं. सामूहिक कोणाचं? सामूहिक नाही, एका, आणि ते पण पंढरपूरला जाऊन केलं आम्ही. कार्यालय वगैरे काही नाही, आमच्या सगळे तिथं जवळच असल्यामुळं पंढरपूरला लग्न झालं. 3000त केलं आणि कुठलाही हुंडा दिला नाही, काही नाही. साड्यासुद्धा साध्या याच्यामध्ये अतिशय साध्या पद्धतीने लग्न केलं आणि गेल्या 50 वर्षामध्ये आम्ही एकत्र कुटुंब अतिशय चांगल्या सुखासमाधानाने आणि अतिशय साधेपणाने, तुम्ही जर पाहिलं असेल की 50 वर्षापासून आमचं या ठिकाणी वास्तव्य असताना समाजामध्ये, मग संस्थांमध्ये असेल, सामाजिक संस्थांमध्ये असू द्या, लोकांना प्रबोधन करण्याचं, समाजाला मदत करण्याचं काम या माध्यमातून आम्ही केलं. मी हाच प्रश्न तुम्हाला विचारतो की आपला रूढी परंपरा मानणारा समाज आहे, त्याला पण बदलावं लागणार. नाही, नक्कीच ना. आज तेच ठरलेलं आहे की फक्त लोकांना जगा सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण असं न करता सुरुवात ही आपल्यापासून करायची आहे. बदल, परिवर्तन जे काही असेल ते मराठा समाजाने स्वतःपासून करायचं आहे. कारण आज फक्त हा 1 किंवा 2 कुटुंबाचा विषय राहिला नाही, याच्यामध्ये संपूर्ण मराठा समाज हा बदनाम झालेला आहे. त्यामुळे सुरुवात आपल्यापासून केली की यानंतर अनुकरण इतर समाजसुद्धा करेल आणि फक्त मराठा समाजापुरता नाही, तर हे विषय सगळ्याच समाजात होत आहेत. त्यामुळे सगळ्या समाजाला सोबत घेऊन जाण्याची जी वृत्ती मराठा
समाजाची आहे. त्यामुळे हा बदल फक्त आपल्या लेकी बाळांपुरता नाही, तर सगळ्या समाजात ज्या ह्या अशा वैष्णवीसारख्या अनेक असंख्य मुलींना, महिलांना त्रास सहन करावा लागतोय किंवा त्यांना अगदी मृत्यूलाही त्यांना कवटाळावं लागतंय, तर हे होऊ नये भविष्यामध्ये, यासाठी संपूर्ण समाजाने हा बदल स्वीकारण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. आणि निश्चितच अनेक जणांनी आपण ऐकलं असेल, पाहिलं असेल की बऱ्याच नेत्यांनी, बऱ्याच मोठ्या मंडळींनी आपल्या येणाऱ्या घरामध्ये जे कार्य होणार आहे ते साधेपणाने आणि कुठलाही बडेजाव न करता होतील याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण हा बदल नक्कीच पाहताल. माझा तोच प्रश्न आहे, आपला सगळा समाज परंपरा मानतो. आता खरं म्हणजे आज ते दुःखामध्ये आहेत कसपटे कुटुंब, त्यांच्यावरती टीका करणं योग्य नाही आहे, पण तरीही वडिलांनी का सहन केलं? जेव्हा मुलीला एवढा त्रास होतोय अशी पण टीका झाली, तर आपल्या समाजाला सामाजिक प्रतिष्ठेची भीती असते, समाज काय म्हणेल, भावकी काय म्हणेल अशी चिंता असते ना. खरं तर पहिली गोष्ट त्यांनी लग्नातच त्यांनी एवढी देवाणघेवाण केली नव्हती पाहिजे. जरी आपल्या घरचं जागीरदारी असली तरी मुलीच्या लाडापायी त्यांनी केलं ते म्हणता येणार नाही, पण ते त्यांनी मुलीच्या लाडा करता केलं, पण त्यांनी गैरफायदा घेतला हागवणे कुटुंबियांनी. आणि त्यांनी असं त्या समाजाचा वसा घ्यायचा म्हणलं तर इतर सगळ्यांनी आता घाबरूनच आहे. आता इथून पुढं आता ह्या मिटिंगवरनं असं सिद्ध होईल की इथून पुढं जे दुसरे कुटुंब आहेत ते ह्या कुटुंबाला घाबरून इथून पुढं काही करणार नाही, हे सिद्ध होतंय. पण आता मला समाजात वावरताना हुंडा जो वाढत वाढत गेलाय, गेल्या 20 वर्षाचं जर गणित आपण मांडलं तर तो कसा कसा वाढत गेला? हुंड्याची पद्धतच मुळात बदलली आहे. म्हणजे हुंडा काही तुम्ही अमुक तमुक 2 गोष्टी द्या किंवा असं काही राहिलेलं नाही. एकतर सर्वात पहिली अट असते, लग्न हे मोठं करून दिलं पाहिजे. दणक्यात म्हणजे समाजाला समजलं पाहिजे की आमच्या मुलाचं लग्न झालंय किंवा मुलीचं लग्न झालंय. आणि या विषयामध्ये आणखीन एक गोष्ट खरं तर आपण समजून घ्यायला हवी, कायदा महिलांच्या, मुलींच्या बाजूने आहे, परंतु अनेक समाजामध्ये असे सुद्धा घटक आहेत की मुलीच्या घरच्यांकडून सुद्धा मुलाच्या घरच्यांना त्रास होतो आणि असेही आपल्याकडे आहेत 498 केसेस. त्यामुळे यामध्ये दोन्हीही बाजू खरं तर तपासायला पाहिजेत. आणि हा निष्कर्ष याच्यामुळे निघाला आहे की तपासलं जात नाही, कौटुंबिक पार्श्वभूमी आहे ही बघितल्या जात नाही. अनेक घटना अशाही घडलेल्या आहेत समाजामध्ये की लग्न होतं आणि 2-4 दिवसामध्ये केसेस दाखल होतात वेगळं होण्यासाठी. त्यामुळे हे जे सगळं आहे ही मानसिकतेचा विषय आहेच, परंतु आज प्रतिष्ठेचा विषय हा अधिक झालेला आहे. त्यामुळे वेगवेगळे फंडे त्याला हे केले जात आहेत, स्वीकारले जात आहेत. मग वेगळे पण कसं होईल? मग त्यामुळे डेस्टिनेशन वेडिंग सारखे प्रकार आहेत. मग कुठेतरी बॉलिवूड हॉलिवूडमध्ये झालं, मग ते आपल्यात पण झालं पाहिजे. आणि ही जी वृत्ती आहे ही फक्त एका ठराविक पैशावाल्या कुटुंबांपर्यंत किंवा गडगंच्या कुटुंबापर्यंत राहिलेली नाही, तर सर्वसामान्य झाले. मग तुम्हाला तिघांना एकच प्रश्न विचारायचा आहे, ह्या सगळ्या प्रकरणामध्ये, कारण आजच आम्ही आकडेवारी बघितली, जवळपास 38,000 प्रकरणं गेल्या 3.5 वर्षात महाराष्ट्रात नोंदवली गेली. पण बाईला का त्रास देते हे काही कळलेलं नाही मला अजून. नाही, आज म्हणजे माझे तर सगळे मुद्दे तेच होते मीटिंगमध्ये की एक माहीत नाही, पहिल्यांदा तर शैक्षणिक कमतरता, त्याच्यानंतर संस्कारांची कमतरता आणि तिसरी म्हणजे असूया. बाहेरनं आलेली मुलगी जी आहे ना ती आज आपल्या घरात येऊन राज्य करणारी कल्पनाच काही महिलांना सहन होत नाही आहे. त्यांची मानसिकता बनायला पाहिजे की माझं सासूला एक समजायला पाहिजे की माझा संसार जवळपास करत आली आहे मी, आता सुनेची वेळ आहे, तिला मी फक्त मदत करायची, ताकद द्यायची आणि तिला घरच्या रीतिरिवाजी समजून सांगायच्या, मात्र तिला तिचा संसार करू द्यावा, थोडाफार फ्रीडम तिला द्यावा. आपल्याकडची चावी योग्य वेळेला सुनेकडे दिली पाहिजे, दिलीच पाहिजे. पण ते काय होतं माहिती आहे का? आणि दुसरं एक महत्त्वाचं आहे, आमच्या वेळेला असं होतं म्हणून तिनं पण तसंच वागलं पाहिजे, हा जो अट्टहास असतो ना तो अतिशय चुकीचा आहे. तुमचा काळ 40 वर्ष मागचा होता आणि ठीक आहे, दुर्दैवाने तुम्हाला जर काही त्रास सहन करावा लागला असा तर त्याचा सूड तुम्ही आत्ता घेऊन तुम्हाला थोडी तो त्रास कमी होणार आहे. त्यामुळे उलट माझी तर भूमिका नेहमी अशीच राहिलेली आहे की ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होत होता लक्षात ठेवून त्या गोष्टी आपण करणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि आता आपण आपला संसार केला, आपल्या सासूने आपल्या आधी केला, आता आपल्या सुनेला करायचा आहे. आणि याच्यात सगळ्यात मोठी आईनं किंवा त्या सासूनं एक भूमिका ठेवली पाहिजे की माझा मुलगा जर चुकला तर मी त्रयस्थपणे त्याला सांगायला पाहिजे, हे तू चुकतोयस, हे असं तू वागता कामा नये, ते मुलीची चूक नाही आहे. किंवा त्यांना दोघांना काही गोष्टीमध्ये स्पेस द्यायला पाहिजे की तुम्ही तुमचे निर्णय घ्या, तुम्ही तुमचं करा. याच्यात अजून एक गोष्ट आहे, कित्येकदा म्हणजे वेगळं पण होतं, मुलीची आई सुद्धा त्याच्यात फार हस्तक्षेप करते. म्हणजे हा थोडासा माझा वेगळा मुद्दा आहे. आपण थोडं डायव्हर्ट होतोय, पण आजच्या सामाजिक सुधारणेमध्ये
एक प्रश्न आता काही प्रेक्षकांना आवडणार नाही, त्यांना असं वाटेल की मी हा जाणीवपूर्वक प्रश्न विचारतो आहे, पण ज्या जिजाऊनी जिथे शिवाजी महाराजांना जन्म दिला आणि एवढं मोठं स्वराज्य उभं राहिलं, त्याच समाजामध्ये रूढी परंपरा फार जखडून ठेवत आहेत आणि मुलींना तो त्रास सहन करावा लागतो, त्याच्याबद्दल पण बोललं पाहिजे ना. अन्यथा हे जे सामाजिक बदल आहेत ते होणारच नाहीत प्रत्यक्षामध्ये. मी त्याच्याच बद्दल आत्ता बोलत होते की टोटल सामाजिक संस्कारांमध्येच बदल व्हायला पाहिजे. जे 50 वर्षापूर्वी मराठा समाजामध्ये खास होतं. मुलीबद्दल आणि महिलाबद्दल. हो, 50 वर्षापूर्वी जो समाज होता त्याच्यामध्ये एकमेकांच्या शब्दाला मान होता, मुलींना पण खूप चांगल्या पद्धतीने वागवलं जायचं. मुळात संस्काराचा पण प्रश्न आहे. आणि आता काय झालंय, जमिनींचा पैसा खूप आलेला आहे, त्याच्यामुळे तो पैसा हा आमच्या वाडवडिलांची ठेव आहे, ती पुढे पास करायची आहे. याच्याऐवजी आत्ताच प्रचंड खर्च करून एक आभास निर्माण करायचा श्रीमंतीचा, आणि मग त्या श्रीमंतीला मॅच होईल अशा पद्धतीनं मुलीच्या घरच्यांनी आम्हाला ट्रीट केलं पाहिजे. आणि या सगळ्या ह्याच्यातनं भावभावना बाजूला गेल्या, एक माणुसकी बाजूला गेली, मात्र पैसा, प्रतिष्ठा, प्रदर्शन या सगळ्या गोष्टी सुद्धा या गोष्टीच्या मागे आहेत. आणि आमचा समाज काय म्हणेल, आम्ही एवढं, आमच्याकडे तेवढं आहे, एवढं तुम्हाला जर सोनं पाहिजे, गाड्या तुम्ही तुमच्या पैशाने घ्या, त्याची अपेक्षा सुनेच्या माहेरकडनं करू नका. अरे अपेक्षा खूप आहेत पण त्या पुऱ्या होत नाही आहेत म्हणून तिच्या माहेरच्यांना त्रास द्यायचा, ही प्रवृत्ती चुकीची आहे. तुमच्याकडे पैसा आहे, तुम्ही तो खर्च करा, तुम्ही तुमच्या पद्धतीनं राहा, परंतु त्याच्यासाठी इतरांचा छळ, सून ही तुमच्या पैशांच्या अपेक्षा किंवा याच्या पूर्ण करण्यासाठी नाही आहे. पण एक मुद्दा तुम्ही आता बोलता बोललात, तो आहे गुंठेवारीतून आलेला पैसा. नव श्रीमंतांनीच हे सगळं बिघडवलं असं म्हणतात, ते बरोबर आहे का? मराठा समाजातल्या आणि मग इतर समाजातल्या नव श्रीमंतांनी हे सगळं बिघडवलं, हे बरोबर आहे का? नाही, नवश्रीमंतापेक्षा संस्कार. आता नवश्रीमंत असं मी म्हणणार नाही, परंतु जो पैसा आला की तो कसा वापरायचा, त्याचा कसा वापर करायचा, आणि तो एकट्यांचा, पुरुषांचा किंवा घरातल्या ठराविकच लोकांचा नाही आहे, तो पुढच्या पिढीचा पण आहे, त्या मुलीचा पण आहे. आणि आपल्याला जे काय करायचं, आपल्या इच्छा, आकांक्षा किंवा आपल्याला जे काय राहणीमान सुधारायचं आहे आपलं, किंवा राहणीमानात राहायचं आहे, ते आपण आपल्या जीवावर केलं. एका लग्नाची कुठली तरी गोष्ट सांगितली, एक सामूहिक लग्न सोहळा झाला, त्यात तुम्ही पण होतात आणि या आता पुढे मला असं वाटतं की ते उदाहरण पण इथे चर्चेत आलं. म्हणजे हेच ते उदाहरण आहे की जे पुण्यातच झालेलं आहे, त्याचं अनुकरण केलं नाही म्हणून तर समाज इथपर्यंत आला. त्या लग्नाची गोष्ट सांगा, मग आपण थांबूया. नाही, माझं लग्न हे 7 लग्नांमध्ये एकत्र झालं. त्या 7 लग्नात कोण 7 कुटुंब होती? सांगते मी तुम्हाला. आत्ता काल माझ्याच व्हॉट्सअपवरती माझ्याच लग्नाची पत्रिका आली आणि मग मला आश्चर्य वाटलं. मला मुंबईवरनं ती आली पत्रिका. त्याला संदर्भ हाच होता की त्यावेळेला वसंत थोरातांच्या घरच्या 2 मुली होत्या. त्यावेळेला नामदेवराव मत्यांच्या मुलगा, त्याचं लग्न होतं, त्याच्यानंतर माझं. आणि हे सगळं ठरवायला हे झाले 4, आणखी 3 कोण होते? नाही 4 होते. मी उरसळ, शंकरराव उरसळांची मुलगी होती, हडपसरच्या तुप्यांची एक मुलगी होती, म्हणजे दिलीप तुप्यांची सख्खी बहीण होती, मी एक होते, आणि ढेऱ्यांच्या 7 लग्न एकत्रित ठरवून झाली होती. नाही, काय झालं, म्हणजे माझे आजोबा गणपतराव नलावडे, त्यांचे आणि अण्णा थोरात जे आपले त्यांचे आजोबा, त्यांना रामण्णा म्हणायचे ते, आणि शिवाजीराव ढेरे आणि त्यांचे अमृतराव ढेरे त्यांचे वडील. तर हे सगळे लोक होते. म्हणाली लग्न जर आपल्या घरातली पुढे मागे होणार आहेत, 3 तारखेला आहेत, काही 13 तारखेला वगैरे अशी, आणि एक 2-4 लग्नांचा मुहूर्त एकाच दिवशी आला. ते म्हणाले पाहुण्यांच्यात तुमच्या लग्नाला आम्ही नाही, आमच्या लग्नाला तुम्ही नाही, हे बरोबर नाही. तर हे 2-4 लोकांनी सांगितलं नाही, आपण सगळी लग्न एकत्र करायची, आणि एकत्र तुमच्या सारसबागच्या मैदानावरती ही 7 लग्न झाली. एवढ्या मोठ्या सगळे, त्यावेळेला कुणी आमदार होतं, कुणी महापौर झालेले होते, असे सगळे स्टॉलवर्ड लोक होते पुण्यातले की ज्यांच्या शब्दाला खूप वजन होतं. पण त्यांनी जेवण बिवण काही देणार नाही, आपण एक आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक देऊ त्यावेळेला. आणि एवढ्या लोकांची गोष्ट ही 3 मे 1971ची गोष्ट आहे ही. आणि त्यात एक माझं लग्न होतं. आणि त्यावेळेला तुम्ही फक्त एक आईस्क्रीमचा कप दिला छोटासा, आणि नाही तेवढंच दिलं. आता फक्त 1971 ते 2025 आपल्याकडे फक्त 1 मिनिटाचा वेळ आहे. या 1 मिनिटामध्ये सांगा की हुंडा कसा वाढत गेला? मग
ते 81 मला पर्यंत आम्ही किती हुंडा वाढला? बिंडा काही नाही, दिला तुम्ही नाही. हा. समाजात जे बघताय 81 पर्यंत तो कितपर्यंत गेला? नाही मला नाही सांगता येणार आता कारण मी माझ्या 2025 ला आपण मुलाचा किती- घेतला नाही हुंडा. आता 2025 ला किती हुंडा घेतात? नाही आजही मी तुम्हाला सांगते आजही तुम्हाला सांगते की संस्काराचा हा प्रश्न आहे. म्हणजे माझ्या मोठ्या मुलाच्या लग्नात माझ्या धाकट्या मुलांनी मला विचारलं की हा जो काय खर्च चाललेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही 50% करा आणि क्लिअर कट त्यांना निम्मे पैसे द्या. थँक्यू सो मच. मला वाटतं ह्याच पॉझिटिव्ह नोटवरती आजची बैठक संपली आणि असं ठरलं की जो समाज महाराष्ट्राच्या गावगड्याचा पूर्वी प्रमुख होताच, पण महाराष्ट्रात संख्येनंही अधिक असलेला हा समाज जर आत्ता ह्या वाईटातल्या गोष्टीतनं चांगलेपणा काहीतरी आपण समाजासमोर मांडू शकतो असं म्हणत असेल तर हे घरोघरी गेलं पाहिजे. प्रत्येक महाराष्ट्रातल्या घरानं हा विचार केला पाहिजे आणि राजकीय नेत्यांना तर आता ती जबाबदारी दिलेलीच आहे. आय एम शुअर की जेव्हा अजित पवारांच्या मुलाचं आता लग्न होईल तेव्हा ते इतक्याच साधेपणानं केलं जाईल. कारण शेवटी नेत्यांना बघूनच कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांना बघून समाज आणि समाजातले घटक बघत असतात. याची सुरुवात आज पुण्यात झाली आणि ती चांगल्या अर्थाने महत्त्वाची आहे कारण पुण्यानं कायमच सामाजिक सुधारणेला सुरुवात केलेली आहे. कॅमेरामन निकेतन माळेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.